प्रधानमंत्री आवास योजनेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे. खासदार बळवंत वानखेडे यांनी केली पाहणी. कामाचे ऑडिट करण्याच्या खासदारांनी दिल्या सूचना. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरं नाही अशा लोकांना घरे दिले जातात. मात्र अमरावतीच्या रहाटगाव परिसरामध्ये 48 लाभार्थींकरिता घराचे बांधकाम चालू आहे. या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे व माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी या घरांचे चालू असलेले बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला. या ठिकाणी स्लॅब पूर्णपणे गळत असून त्याचे पिल्लर देखील व्यवस्थित नाही. एकूणच सर्व बांधकाम व बांधकामात वापरण्यात येणाऱ्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केला. तर या कामाचे संपूर्ण ऑडिट करून व्यवस्थित नियमाप्रमाणे करावे अशा सूचना खासदारांनी दिल्या. 30 जून पर्यंत संपूर्ण कामे करून ही घरे लोकांच्या ताब्यात देण्याची सूचना असताना सुद्धा याचं काम फक्त 50%च काम झालं आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण काम करा व लोकांना ही घरे द्या असं खासदार बळवंत वानखेडे यांनी कंत्राटदारांना सांगितलं. शहरात खाजगी भागीदारी या योजनेद्वारे लाभार्थ्यांचा हिस्सा घेऊन घराची निर्मिती गेल्या 2016 मध्ये मंजूर झाली. परंतु तो DPR त्याला कार्यारंभ आदेश हा 2018 ला दिला आणि 2020 पर्यंत ही घरे पूर्ण करून लाभार्थ्यांच्या ताब्यात देणार होते. परंतु अनेक अडचणीत हा प्रकल्प थांबला गेला आणि आज सुद्धा तो अपूर्ण आहे. 6 वेळा याच्यात सुधारित प्रमाण झाल्या, 6 वेळेस त्याची मुदतवाढ देण्यात आली, परंतु आजही ती पूर्ण त्या लोकांचं स्वप्न अधूर आहे. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांना जे काही अनियमितता आहे ती खऱ्या अर्थानं कंत्राटदारानं अनियमितता केली आणि त्यामध्ये मग त्याचं बांधकाम असेल किंवा इतर काही बाबी असेल ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाच्या ह्या आज गेल्या या संदर्भात माझ्याकडे तक्रार होती. म्हणून प्रत्यक्ष मी सनदिकेच्या जिथं बांधकाम सुरू आहे तिथं गेलो. ते काम जवळपास 30% काम अजून झालेलं नाही. या संदर्भात तर काम जे पाहिलं ते मी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं. कॉलम सगळे आउट होते. अनेक बाबी आहेत त्याच्यात डस्ट 50%च्या वर डस्ट वापरला गेला. ह्या सगळ्या बाबी त्यामध्ये असल्यामुळे ती जी इमारत होणार आहे ती इमारत हे मानवी वस्तीसाठी धोकादायक आहे आणि धोकादायक निर्माण होणार आहे आणि त्यामुळे ती जी काही इमारत आहे ती इमारतीचं बांधकाम थांबवण्यात आलेलं आहे आणि संबंधित बांधकामाच्या संदर्भात जे टेस्टिंग रिपोर्ट राहतात ते शासनाकडून बोलावले गेलेले आहेत. मी संबंधितांना असे निर्देश दिले की ते जिथपर्यंत हे रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे काम सुरू करू नये आणि जर काम खराब असेल तर निश्चितच पाडण्याच्या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्र देऊ. नाही, त्यात असे जे काही अडचणी आहेत त्या अडचणीच खूप मोठ्या येत आहेत. कंत्राटदाराचा विषय असेल किंवा अन्य काही विषय असेल त्यामुळे जे पंतप्रधानांचं जे स्वप्न होतं ते काही पूर्ण होण्यासारखं वाटत नाही.